नमस्कार, मी गणेश सुधाकर दाभोलकर आपलं वर्धविनायक फिशरीज मध्ये स्वागत करतो. आपण आज एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत जे तुम्हाला शेतीमध्ये खूप उपयोगी असेल. चला मग सुरुवात करूया. पहिला विषय तो म्हणजे प्री-स्टॉकिंग मॅनेजमेंट. प्री-स्टॉकिंग मॅनेजमेंट म्हणजे मत्स्यपालनामध्ये साठा करण्यापूर्वीच्या सर्व आवश्यक प्रक्रियांचा समावेश होतो. यामध्ये खालील मुख्य बाबींचा समावेश केला. तलावाची निवड आणि तयारी. पुढील प्रमाणे तलावाची योग्य निवड करणे, ज्यात स्थान, पाणी स्रोत, सूर्यप्रकाशाची उपलब्धता इत्यादी. तलावाची साफसफाई करून त्यातील गाळ, अनावश्यक वनस्पती आणि कीटक काढून टाकणे. तलावाच्या तलाचा योग्य निचरा आणि संरचना तपासणे. दुसरं, पाण्याची गुणवत्ता सुधारणा. त्यात आपण पाण्याचा pH स्तर संतुलित ठेवणे, म्हणजे साधारणतः 7.5 ते 5 ठेवण्याचा प्रयत्न करणे. ऑक्सिजनची योग्य मात्रा ठेवण्यासाठी एरिएशन किंवा नैसर्गिक उपाय वापरणे. पाण्यातील नायट्रोजन, अमोनिया आणि अन्य हानिकारक घटकांचे प्रमाण कमी करणे. तिसरं, कीटकनाशक आणि निर्जंतुकीकरण. ह्यात आपण तलावात हानिकारक जीवजंतू किंवा कीटक असल्यास त्यांचे नियंत्रण करणे. जीवाणू संसर्ग टाळण्यासाठी चूना, ज्याला आपण लाइम असे बोलतो, किंवा अन्य सुरक्षित रसायने वापर. चौथे, तलावाची सुपीकता वाढवणे. ह्यात आपण जैविक आणि अजैविक खतांचा योग्य प्रमाणात वापर करून पोषणद्रव्यांचे प्रमाण संतुलित ठेवणे. नैसर्गिक अन्नाची साखळी निर्माण करण्यासाठी आवश्यक सूक्ष्मजीव आणि वनस्पती संवर्धन करणे. मत्स्यबीज निवड आणि साठवणीपूर्व तयारी. ह्यात आपण मत्स्यबीजची गुणवत्ता तपासणे आणि रोगमुक्त असल्याची खात्री करणे. मत्स्यबीजांचे तापमान आणि पाण्याच्या गुणवत्तेशी जुळवून घेण्यासाठी अडॅप्टेशन प्रक्रिया करणे. प्री-स्टॉकिंगचे महत्त्व काय? प्री-स्टॉकिंग मॅनेजमेंट केल्यास मत्स्य उत्पादन अधिक चांगले होते, मृत्यूदर कमी होतो आणि तलावातील पर्यावरण संतुलित राहते. त्यामुळे शाश्वत आणि फायदेशीर मत्स्यपालनासाठी ही प्रक्रिया आवश्यक. अधिक सविस्तर माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा. वर्धविनायक फिशरीज, तुमच्या यशस्वी मत्स्यपालनाचा विश्वासू साथीदार. धन्यवाद.